मागा आवाज येतो का? राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब स्वराज्याचे संस्थापक विश्ववंदनीय शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्यवीर, स्वातंत्र्यवीर, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, ज्याप्रमाणे आग्र्यावरून शिवाजी महाराज राजगडला आले, ती मोहीम सगळ्यांना लक्षात आहे. पण संभाजी महाराजांना ज्यावेळी मारलं गेलं त्यावेळी त्यांचे बंधू राजाराम महाराज हे रायगडवर होते आणि रायगडवरून ते जिंजी किल्ल्यात गेले. तामिळनाडू शिवाजी महाराजांचं राज्य तिथं होतं आणि तिथून त्यांनी जे राज्य केलं 9 वर्ष, ते शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम महाराज, ज्यांनी औरंगजेब ला वाटलं की आता संभाजी महाराजांना मारलं गेलं, राजाराम महाराज वारले आणि आता मराठ्यांचं साम्राज्य आपल्या ताब्यात येणार, त्या ज्यांनी खऱ्या अर्थाने मराठ्यांचं साम्राज्य ज्यांनी जीवन ठेवलं, ज्यांनी वाचवलं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या असून छत्रपती ताराबाई राणी साहेब आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज, आणि ज्यांनी या हिंदवी स्वराज्यासाठी आपलं बलिदान दिलं, ज्यांनी हिंदवी स्वराज्यासाठी आपलं योगदान दिलं, या सगळ्या थोर पुरुषांचं मी अभिवादन करून आणि 350व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी इथं आवर्जून इथं उपस्थित सर्व खासदारगण, सर्व आमदारगण, प्रतिष्ठित मंडळी, इथं उपस्थित जिल्हा प्रशासनाचे सर्व अधिकारी आणि प्रामुख्याने ज्यांच्यामुळे हा लोकोत्सव झाला आहे सर्व शिवभक्त, उपस्थित सर्व बंधू भगिनी, शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी आपण इथं जमलो. इथं कोण नेता नाही, इथं कोण मोठा नाही, मी सुद्धा नाही, इथं सर्वजण इथं आपण शिवभक्त म्हणून आलो. आणि हे शिवभक्त येत असताना सगळ्या शिवभक्तांना माहित आहे की ह्या दुर्गराज रायगड किल्ल्यावर एवढे लोक राहू शकत नाहीत, इतक्या अडचणी, इतक्या प्रतिकूल परिस्थिती केव्हाही पाऊस येऊ शकतो. रात्री मी शाहिरी पाहिल्यानंतर खाली उतरताना उघड्यावर लोक सगळे झोपलेले, उघड्यावर सगळे शिवभक्त झोपले होते. मी एक दोघांना विचारायला प्रयत्न केला, लोक शिवभक्त असे झपाट्याने उठले. म्हणजे उघड्यावर झोपणं, जिथं तंबू मिळते तंबूत राहिले, उघड्यावर झोपलेले. हे प्रेम आपल्या जगात कुठंही पाहायला मिळणार नाही, कुठंही नाही. कोणासाठी? ज्यांनी आपल्याला हिंदवी स्वराज्य स्थापन करून दिलं, आपल्यासाठी. शिवाजी महाराजांनी स्वतःसाठी शिवराज्याभिषेक करून घेतला नाही, तो त्यांचा अधिकार तर होताच, पण खऱ्या अर्थाने हे स्वराज्य हे आपल्यासाठी स्थापन करून दिलं. आणि म्हणून या शिवभक्तांचं मला मनापासून स्वागत करायचं, जी आस्था तुमच्या या शिवाजी महाराजांच्या बद्दल आहे. तुम्ही काही पाहिलं नाही, ऊन पाऊस काही पाहिला नाही, आणि म्हणून पहिल्यांदा जर कोणाचं कौतुक करायचं असेल तर या सर्व शिवभक्तांचं करायला पाहिजे. मागच्या वर्षी 350वा शिवराज्याभिषेक दिनची सुरुवात होती. या वर्षी 350वा शिवराज्याभिषेक दिनची वर्ष पूर्तता आहे. आणि म्हणून आपण शिवराज्याभिषेक सोहळा हा 350वा आज आपण साजरा करत आहोत. आपण सगळेजण भाग्यवान आहोत की या शिवाजी महाराजांना दुर्गराज रायगड किल्ल्यावर आपण इथं अभिवादन करणार आहोत.
350 वर्षाच्या अगोदर 350 वर्षाच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराज हे छत्रपती झाले, सार्वभौम राजा झाला. छत्रपती म्हणजे काय? सार्वभौम राजा. खऱ्या अर्थाने सार्वभौम राज्याची स्थापना झाली असं म्हटलं तर सुद्धा काही चुकीचं होणार नाही. पहिला स्वातंत्र्य दिन जर कुठला साजरा करायचा असेल तर तो 6 जून 1674 चा स्वातंत्र्य दिन. इथं कोण कुठल्या राजकारणात आहेत हे पाहण्यासाठी आपण इथं आलो नाहीये. आपल्याला शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आपण आलो. मला आठवते 2007 ला 6 जूनला मी शिवराज्याभिषेक सोहळा इथं सुरू केला. त्यावेळी नुसते 1000-2000 लोक होते. आज 4-5 लाख लोक येतात. कुठनं येतात, कसे येतात? देशातून येतात. मगाशी अध्यक्षांनी बोलून दाखवलं की इथं आपल्याला राजदूत इथं आणायला पाहिजे. जेव्हा हेनरी ऑक्सिडनच्या माध्यमातून परदेशातले इथले राजदूत आणायला पाहिजे. मला आपल्याला मुद्दाम सांगायचं या प्रसंगी पूर्वी सुद्धा 5-6 राजदूत आम्ही युरोपमधले आणले होते. शिवाजी महाराजांची जयंती ज्यावेळी दिल्लीत मी सुरुवात केली त्यावेळी 28 राजदूत शिवाजी महाराजांना मुजरा करण्यासाठी आले होते. पण माझा शब्द आहे तुम्हाला सर्वांना, पुढच्या वर्षी तुम्ही हेनरी ऑक्सिडन त्या त्याला काय म्हणतात त्याच्या वेशभूषेत तुम्ही त्याला पाहिला असता. पुढच्या वर्षी शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी राजदूत इथं नक्की आणला जाईल, हा माझा शब्द आहे. हीच आपली ताकद आहे, हीच आपली ओळख आहे. आणि मी स्वतः मी राजकीय बोलत नाहीये, पण मी स्वतः बोललेलं आहे. शिवाजी महाराजांचं नाव घेतलं छत्रपती पुढे माझं नाव आल्यावर त्यावेळी सुद्धा हे अनेक राजदूत मला सुद्धा चुकले तर शिवाजी महाराज तर काय काळजी करू नका. अहो त्यांना बूट काढून इथं आणलं मी आणि त्यांनी सुद्धा आनंदाने बूट काढलं. आयुष्यात काढत नाही त्यांच्या प्रोटोकॉल मध्ये. पण शिवाजी महाराजांचंच हे वेगळं रूप आहे. ते छत्रपती आहेत, सार्वभौम राजा आहेत, हिंदू बादशाह आहेत ते. म्हणून मला आपल्या मुद्दा आठवण करून द्यायचे 350 शिवराज्याभिषेकाच्या माध्यमातून मी ज्यावेळी इथं आलो त्यावेळी मला लक्षात आलं शिवभक्तांनो की ह्याच ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्ही शिवाजी महाराजांचा हा पुतळा पाडता तो पुतळा नाही आपल्याला, ते स्मारक आहे आपलं. ज्या ठिकाणी शिवाजी महाराज छत्रपती झाले, ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, ज्या ठिकाणी शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, या ठिकाणी शिवाजी महाराजांचा स्मारक नव्हतं, पुतळा नव्हता. मी ठरवलं माझ्या जीवनात आपली ओळख काही खासदार म्हणून नसणार, आपली ओळख पण शिवाजी महाराजांचा वंशज म्हणून नंतर असेल, पण आपली जर ओळख लोकांच्यात करून द्यायची असेल तर शिवभक्तांच्या माध्यमातून शिवभक्तांच्या इच्छेनुसार हा शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याची आपला परवानगी नव्हती. पण मी म्हटलं काय होईल तर होईल, रायगड उतरणार नाही म्हटलं मी. आणि 2008 आणि 2009 ला हा शिवाजी महाराजांचा स्मारक इथं पुतळा इथं बसला माझ्यासाठी आणि या सगळ्या शिवभक्तांसाठी हा अविस्मरणीय प्रसंग आहे. मगाशी अध्यक्षांनी सांगितलं, मला आनंद आहे की आमची इच्छा होती का शिवाजी महाराजांचा हा राज्याभिषेक सोहळा हा नुसता दुर्गराज रायगड पुरतं मर्यादित नसावा, हा राज्यात आणि देशात पोहोचावा, हा जगात पोहोचावा. यावेळी लॉस एंजेलिस अमेरिकाचं टोक आहे, जगातलं वेगळं टोक आहे. 24 तास तिथे लागतात जायला. आज तिथं अमेरिकन इंडियन्सनी मला निमंत्रित केलेलं आहे तुमचा प्रतिनिधी म्हणून. मी मोठा नाहीये, तुमचा प्रतिनिधी म्हणून 350 शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यासाठी. आणि मी सांगितलं एका अटीवर मी येणार. माझा भाषण हे महत्वाचं नाहीये, पण शिवराज्याभिषेक सोहळा हा जगात कसा पोहोचवला, या शिवभक्तांनी कसा पोहोचवला हे मला व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून मला 10 मिनिटं द्याल तरच मी म्हटलं. आणि म्हणून हा 6 जूनचा राज्याभिषेक सोहळा हा निश्चित हा जग म्हणजे भारताच्या पलीकडे पोहोचवण्यासाठी आपल्या सर्वांचा प्रयत्न. शिवाजी महाराजांनी कुठल्या प्रतिकूल परिस्थितीत आपलं स्वराज्य निर्माण केलं. त्यावेळी इतकं सोपं नव्हतं शिवभक्तांना. किती अडचण होती शिवाजी महाराजांना व आपलेच लोक.
आपल्या लोकांना विश्वास नव्हता की इथं एक महापुरुष जन्माला येईल. शहाजीराजांची संकल्पना होती, जिजाऊंचं तर आशीर्वादच होता की शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करावे. पण कोण धाडस करणार? त्यावेळी तर अनेक सरदार, अनेक जागीरदार, अनेक मोठे मोठे त्यावेळीचे प्रस्थापित लोक एका मुघलांच्यात जायचे, एका आदिलशाहीच्यात जायचे, एका निजामशाहीत जायचे. स्वतःच्या स्वार्थापुढे इकडं उडी मार, तिकडं उडी मार, तिकडं उडी मार, तिकडं उडी मार, सगळे जायचे. हे काय सामान्य माणसाला आवडत होतं? सामान्य शिवभक्तांना त्यावेळी आवडत होतं? सामान्य मावळ्यांना आवडत होतं? अजिबात नाही. पण क्रांती कोण घडवणार हा मोठा विषय होता. तुम्ही हसला, पण संभाजी छत्रपती हा राजकारण इथं केव्हा बोलत नाही. आम्ही राजकारणासाठी आपण तरी आम्ही पलीकडे आहोत. ज्यावेळी राज सदरावर येतात, ज्यावेळी दुर्गराज रायगड किल्ल्यावर येतात, आपल्याला राजकारण तुम्हाला काय अर्थ काढायचा तुमचा प्रश्न. पण मी स्वतः राजकारण केव्हा बोलत, मी इतिहास सांगायला बोलतो, इतिहास सांगतो. पण जे खरं ते सांगायलाच पाहिजे, काय सांगायचं नाही. आणि शिवाजी महाराजांनी मग शेवटी ठरवलं की आपणच स्वराज्य निर्माण करायचं. आपण एका छताखाली सगळ्या जमात, सगळ्या जातीच्या लोकांना एकत्र आणायचं. 18 पगड जात 12 पर्यंत एकत्र आणायचं. आणि स्वराज्य हे आपल्यासाठी नाही, तर या सगळ्या येणाऱ्या पुढच्या हजारो लाखो वर्षांसाठी हे स्वराज्य निर्माण. शिवाजी महाराज यांनी आपल्या स्वतःच्या जातीवर, आपल्या धर्मावर अत्यंत प्रेम केले. श्रद्धाळू होते आपल्या जातीवर. हा शिवराज्याभिषेक सोहळा करून घ्यायचा याचा अर्थच काय? ते निश्चित त्यांच्या धर्मावर प्रेम करत होते. पण शिवाजी महाराज हे धर्मांध नव्हते. केव्हा दुसऱ्या स्वराज्य स्थापन करत असताना दुसऱ्या जातीवर, दुसऱ्या धर्मावर अत्याचार करून, जसा औरंगजेब होता, जसा आदिलशाही होता, जसा निजामशाही होता, हे करत होते. पण शिवाजी महाराजांचा फरक हा आहे की आपल्या सगळ्या जातीतल्या लोकांना, आपल्या सगळ्या धर्मातल्या लोकांना ज्यांना भगवा झेंडा प्रिय आहे, त्या भगवा झेंड्याच्या खाली जर येत असतील तर ते सगळे आपले. हे शिवाजी महाराजांचा स्वराज्य. पण आपल्या धर्मावर कोणी अत्याचार केला तर तिथं शिवाजी महाराजांनी सोडलं सुद्धा नाही कोणी. आणि आपल्यातला सुद्धा माणूस जर विरोध करत असेल तर शिवाजी महाराजांनी तेवढी शिक्षा दिली. आणि म्हणून शिवाजी महाराजांची ही न्याय व्यवस्था सगळी पाहिली. आणि त्यावेळीच्या मावळ्यांनी ठरवलं, ह्याच्या पुढे ज्या आम्ही दुःखात चाललोय, जे इकडं तिकडे उड्या मारण्यापेक्षा, किंवा आमचे त्यावेळीचे सरदार लोक, जे जागीरदार लोक किंवा प्रस्थापित लोक उड्या मारतात, त्यापेक्षा खरा जर आपल्याला हिंदवी स्वराज्य स्थापन करू शकत असेल तर ते शकत करते छत्रपती शिवाजी महाराज. पण मला आता सांगा, आपण एवढं शांतपणाने ऐकायला लागले, आपण दुर्गराज रायगडला कुठनं आले? आपण कोण सायकलवरनं आले, कोण पळत आले, कोण गाड्या घेऊन आले, कोण बस मधून आले. काल एक मी चालत येत असताना, रायगड किल्ला चालत येत असताना मी सगळ्या लोकांना सांगतो चालत ये. एकदा तर चालत येताना शिवाजी महाराजांचा दुर्गराज रायगड किल्ला समजण्यासाठी जीवनात एकदा तर रायगड पथभ्रमंती करते. आणि मी काल चालत यायचं पथभ्रमंती करत असताना एक शिरूरचा, पुण्यातला शिरूरचा एक 82 वर्षाचा एक वयस्कर आजोबा तिथं होते. 2 झेंडे चालत होते. मी तिथं थांबलो आणि त्यांना विचारलं, तुम्ही कुठून आला? त्यांनी सांगितलं, आम्ही शिरूर मधून आलो. वय काय? 82. तुम्हाला काय मदत पाहिजे? नाही मदत आहे. मी म्हणतो मी संभाजी छत्रपती. अरे बाप रे. म्हणजे त्या व्यक्तीने मला मोठा नाही सन्मान दिला, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराला सन्मान दिला. आणि मी नंतर म्हटलं एक फोटो काढू का? मी म्हटलं मी फोटो काढू का? तो असं मी बोलू शकत नाही. म्हटलं आम्ही दोघं फोटो काढला. आम्ही 1 मिनिट महाराज म्हटलं 2 झेंडे काढले, एक भगवा झेंडा आणि एक तिरंगा झेंडा. काय प्रेम आहे ही शिवाजी महाराजांची. म्हणजे पहिला स्वातंत्र्य साजरा करण्यासाठी तो शिरूरचा ग्रस्त, तो आपला सर्वांचा प्रतिनिधी आला. पण एवढं मला हे का सांगितलं तुम्हाला उदाहरण, की आपण शिवाजी महाराजांचा विचार काय घेऊन जायचं खाली गेल्यानंतर.
दुर्गराज रायगड किल्ल्यावर तुम्ही येता आणि मोकळं जायचं नुसतं शिवाजी महाराजांचा जय जयकार तर करणं आपला हक्क आहे, पण शिवाजी महाराजांची शिस्त, शिवाजी महाराजांचे संस्कार, शिवाजी महाराजांचं नियोजन आणि सगळ्यात महत्वाचं अन्यायाच्या विरोधात लढा देण्यासाठी न्यायाची भूमिका घेणं हे शिवाजी महाराजांचं स्वराज्य आहे, हे हिंदवी स्वराज्य आहे. शिवाजी महाराजांचं ऍडमिनिस्ट्रेशन नियोजन तुम्ही रायगड किल्ला, दुर्गराज रायगड किल्ला पहा. का 350 किल्ले आपल्यासाठी उभा केले, का लढायला गेले नाही डायरेक्ट नुसतं तलवार दिल्लीला, का गनिमी विकावात केला, का आपल्या भागाचा अभ्यास केला. त्यावेळी तर मोबाईल, जीपीआरएस हे काही प्रकार नव्हते, पण शिवाजी महाराज आग्र्यात तर कसे इकडे येऊ शकले. जिंजी 1200 किलोमीटर आहे, दक्षिण दिग्विजयला शिवाजी महाराज गेले आणि किल्ला एवढा मोठा किल्ला आहे, रायगड सारखा किल्ला आहे तो. तिथं राजाराम महाराजांनी आपलं मराठ्यांचं साम्राज्य 9 वर्ष 9 ते 10 वर्ष त्यांनी तिथं आपलं प्रस्थापित झालं. हे कसं, ह्याचा विचार आपण करायला पाहिजे. खाली उतरताना दुर्गराज किल्ल्यावर आपण निश्चितपणाने शिवाजी महाराज होण्यासारखा आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचा. आम्हाला शिवाजी महाराजांसारखं व्हायचं. मी स्वतः प्रयत्न करतो. 1-2% सुद्धा मी शिवाजी महाराजांचं झालो मी स्वतः, तर माझं जीवन सार्थक. तुम्ही करणार आहे नाही तसं माझा प्रश्न आहे, आवाज नाहीये. तुम्ही करणार आहे का? राजकारण बोलायचं नाही. माझा आपल्याला अनेक विनंती आहे आणि सरकारला विनंती आहे. मी राजकीय बोलत नाही, परत एकदा सांगू इच्छितो. अनेक पक्षातले लोक इथे आलेले, मला राजकारण बोलायचं नाही. मला एक विनंती करायची आहे. 350 वर्ष हा राज्याभिषेक शिवाजी महाराज. हो, त्या परदेशात तुम्ही गेला ते इतिहास नसतात आणि इतिहास घडवतात आणि सांगतात हा आमचा इतिहास. आपला तर इतिहास इतका उज्ज्वल आहे. हो, तुम्ही काय ते थोडे पैसे कटकट किल्ल्यासाठी द्या ना. रायगडला दिल्या म्हणजे विषय संपला का? अरबी समुद्रात ज्यावेळी होईल ते होईल, पण तुमच्या हातात आहे ना पैसे द्यायला. मी खरं सांगू, मला जीवनात काय व्हायचं बोलू काय सांगा. माझ्या जीवनात 2-3-4 गोष्टी महत्वाच्या, 2 गोष्टी इथं सांगतो. एक बाब ही होती की ज्या ठिकाणी आपण शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी इथं आलो त्यावेळी इथं शिवाजी महाराजांचा इथं स्मारक नव्हता, पुतळा नव्हता. आणि मी म्हटलं हे शिवाजी महाराजांचा पुतळा बसल्याशिवाय आपण इथं हटायचं नाही रायगड किल्ला, आपला ह्या घरात जन्म होऊन उपयोग काय. आणि तो शिवाजी महाराजांचा स्मारक इथं बसवलं आपण. आणि दुसरी माझी एक मनापासून इच्छा, आज मला बोलायचे 350 शिवराज्याभिषेक सोहळ्याचे. आणि राज सदरवरनं मी बोलतो, राज सदरवरनं बोलतो. घाबरू नका, मी अशी बाब बोलणार आहे ती होणार आहे. काय व्हावं लागते, करावं लागते. आणि नाही केलं तर शिवभक्त आडवा येणार हे निश्चित आहे. आणि 350 शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या माध्यमातून मी त्यांना सांगतो, सगळ्या सरकारच्या लोकांना, जे सत्तेत असतील जे सत्तेत नसतील त्यांना सुद्धा मला सांगायचं आहे. आणि ते म्हणजे माझं स्वप्न आहे आणि सगळ्या शिवभक्तांचं स्वप्न आहे की तुम्ही एक महामंडळ काढा. नाही महामंडळ काढलं तरी चालेल, मला त्या महामंडळामध्ये अजिबात घेऊ नका. पण जे गडकोट किल्ल्यासाठी राबतात त्यांना घ्या वाटलं तर. पण शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांसाठी हात जोडून विनंती करतो, एक 2000 कोटी रुपये देऊ शकत नाही, 2000 कोटी देऊ शकत नाही. हो, तुम्ही अनेक ठिकाणी खर्च करतात आणि सांगता आपल्या भाषणात सगळे सत्तेचे लोकांनी जे विरोध आम्ही 1000 कोटी केले, 50,000 कोटी. आता अनेक लोक आपल्या संघात मतदारसंघात 800 कोटी केले, 1000 केले, 2000 कोटी केले, 500 कोटी केले. शिवाजी महाराजांसाठी नुसते 2000 कोटी दे. बरं 2000 कोटी एका वर्षासाठी नको आहेत मला, 5 वर्ष सुद्धा भरपूर आहेत. अरे बाबा, सगळ्या माझी विनंती हात जोडून, तुम्ही जर 2000 कोटी रुपये दिले नाहीत तर मी माझ्या मनातला सांगतो, तिने वेळ सांगावा, 1 वर्ष 2 वर्ष. आणि त्या दिवशी जर हे दिले नाहीत, परत एकदा संभाजी बोलतो, संभाजी छत्रपती बोलतो, रायगड उतरणार नाही, दुर्गराज रायगड उतरणार नाही. सगळ्या शिवभक्त घेऊन इथं बसतो मी, सगळ्या शिवभक्तांनी येऊन बसतो. हे विचारपीठ नेहमी गाजलेलं आहे. नुसतं मी माझ्या भाषणामुळे नाही, तर इथं येणाऱ्या लोकांच्यामुळे, इथं येणाऱ्या शिवभक्तांच्यामुळं. इथं पुढारी नसतो, इथं कोण नसतो, इथं तो आंदोलक असतो. का आंदोलक असतो?
स्टेजवर बसणारा सुद्धा आणि खाली बसणारा सुद्धा तो, कारण का तिथे येणारा हा कुठेतरी काहीतरी साध्य करण्यासाठी येत नाही, पण शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी, शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी. आणि मी फार लांब ना आले म्हणून आता जास्त काही बोलत नाही, पण एवढं तर निश्चित मला बोलणं गरजेचं आहे. हा शिवराज्याभिषेक सोहळा लोकोत्सव व्हावा, राज्याभिषेक सोहळा हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा व्हावा, हा आमचा सगळ्या शिवभक्तांचा प्रामाणिक प्रयत्न आहे. पण हे प्रयत्न सार्थक करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केलेत ते शिवराज्याभिषेक समितीचे सर्व लोक असतील, अध्यक्ष असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, आमच्या जवळच्या घरच्या मंडळी असतील. आम्ही इथं घेणार नाही, काही नाव घ्यायचं नाही, ओळखून घ्या, सगळ्यांना माहित आहे ते, मला सांगायची गरज नाही. नाव घेण्याचा उपयोग आहे मग आमचं. आणि प्रशासनाचं सुद्धा मला मनापासून कौतुक आहे, कारण का एवढ्या लोकांना सांभाळणं हे नुसतं शिवराज्याभिषेक समिती करू शकत नाही, आणि प्रशासनाने सुद्धा इतकं चांगलं काम केलेलं आहे. आणि म्हणून त्यांच्याच एकदा हात जोरात एकदा वाजवतो. ते सुद्धा प्रशासक म्हणून काम करत नाही, प्रशासनाचे अधिकारी म्हणून काम करत नाही, ते शिवभक्त म्हणून काम करायला लागलेले. मी बघायला लागलोय, हो आत्ताच निवडणूक संपली, कालच परवा दिवशी निवडणूक संपली आहे, आणि सगळी पोलीस यंत्रणा, सगळी प्रशासनाची यंत्रणा डायरेक्ट दुर्गराज रायगडवर, ही औपचारिका नाही, एक महिनाभर सगळे काम करायला. आणि म्हणून जरा अडचणी होत असेल इकडे तिकडे, शौचालयाची अडचणी आहेत, पाण्याची परिस्थिती अडचण आहेत, आमचं दुर्गराज रायगड किल्ल्याचं संवर्धन जतन चालू आहे, त्याच्या अडचणी अजून निर्माण व्हायला लागल्यात, तरी शिवभक्त सहन करा. म्हणून परत एकदा सगळ्या शिवभक्तांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो, मनापासून तुमचं कौतुक करतो. असंच प्रेम याच्या पुढे दुर्गराज रायगड, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व किल्ल्यांच्यावर आणि शिवाजी महाराजांचा विचार आचार घेऊन आपण सगळ्यांनी दुर्गराज रायगडवर उतरायचंय. पण उतरताना अनेकदा सांगायचंय की इथं 5 लाख लोक आलेले, हे 5 लाख लोक उतरताना आपली सगळ्यांची जबाबदारी आहे, शिस्तबद्ध पद्धतीने खाली उतरणं गरजेचं आहे. तुमचा जीव म्हणजे आमचा जीव आहे, तुमचा जीव म्हणजे आमचा जीव आहे. शेवटचा शिवभक्त इथं खाली उतरतपर्यंत आम्ही सर्वजण इथं राहणार. मी आहे तिथंच, जिथं महादरवाजा तिथं मी बसणार आहे, खुर्ची टाकून नाही, मांडी घालून, तुमच्यातलाही मी. आणि म्हणून सगळ्या शिवभक्तांना मी परत एकदा आभार व्यक्त करतो. राज्याभिषेक सोहळ्याच्या माध्यमातून 350व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या माध्यमातून सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आपली सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.